निघालेली असताना त्या मातेला सांगितलं होतं की तू आता मागे पाहू नकोस, जिथे तू मागे पाहशील तिथे तुला थांबावं लागेल. त्यावेळेस मातेने इथं आल्यानंतर ना मागे पाहिलं, मागे वळून पाहिल्यानंतर ना तिला इथेच तिचं स्थान मिळालं. रेणुका देवीचा उदो उदो, परशुरामाचा उदो उदो, जमदग्नीचा उदो उदो. चला आज आम्ही चाललोय कोंढणपूर देवीला. पुणे हडपसर सुरुवात केलेलं आहे ब्लॉगिंगला. तर आम्ही निघालो आता कोंढणपूर देवीला या रिक्षामध्ये. तर वन डे ट्रिप आहे हा. वन डे ट्रिप कसं करायचं कोंढणपूर देवीचं, तसं यात्रा कशी करायची, दर्शन घ्यायचं असेल तर कसं करायचं ते आम्ही तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दाखवून देणार आहोत. तर काढोपर्यंत राहा. तुम्हाला हा ब्लॉग कसं वाटतंय ते कमेंट लाईक करायला विसरू नका. तर चला मग पुढं आपण निघालोय सासवड रोडने. पुढे गेल्यावरती आम्ही राईट मारणार. राईट मारून कात्रज मार्गी कात्रजवरनं पुढे जात राहणार. तर पुढे गेल्यावरती पुढचा ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. सर्वांना जय श्रीमन्नारायण, जय श्री कृष्ण, राधे राधे. मित्रांनो, आज आम्ही निघालोय कोंढणपूर यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी. आता आम्ही आहे कात्रज या घाटामध्ये. आता कात्रज या घाटाच्या इथून आपण जात असताना हा इकडचा हे व्ह्यू बघा, इकडचा हे ब्लॉक बघा. आता पुढे सरळ गेलो ना आपण, कात्रजचा घाट लागतं ते तुम्हाला आम्ही दाखवून देऊ. आम्ही आता आमच्या सोबत माझी बहीण आहे रेखा गणपत माने. उदग आई उद उद. माझ्यासोबत माझी धर्मपत्नी आहे सोनाली राजू हनकांडे, शॉर्टकट मध्ये हरी. उदग आई उद उद. मी तुमचा सर्वांचा दास RKH दास ब्लॉग युट्यूब चॅनेल. या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला आपण पुढे जात असताना आम्ही तुम्हाला दाखवून देऊ ह्या घाटातलं हे ब्लॉग. असंच आम्ही तुम्हाला अंकुश कडून थोडस आपण माहिती घेऊ. अंकुश सर, आम्हाला जरा माहिती सांगा की कोंढणपूर यल्लम्मा देवीला जात असताना आपण किती वेळ आणि कसं
एका दिवसात कव्हर करू शकतो? एका दिवसात कव्हर होऊ शकतो, एका दिवसामध्ये जाऊ शकतो, रिटर्न रिटर्न येऊ शकतो. अच्छा, किती वेळ लागते जायला? पुण्यातून 35 किलोमीटर आहे हा, पंढरपूर देवी. ओके. आता आपण या घाटामागातून जाऊ आणि आमचे गाईड पण आहे ते असंच आम्हाला पुढे सांगत राहतील, आम्ही तुम्हाला दाखवत राहू. कात्रज घाटात, हे कात्रज घाट आहे बघा. इकडं बघितलं तर खाली उतारा आहे, भीती वाटते. इकडं बघितलं तर डोंगर आहे, जंगल आहे. आता सरळ जायचं, असं पुढनं गाड्या ये जा करतायत, वन वे आहे. जरा जाताना येताना जरा सावधान. हे आम्ही कात्रज घाटात आहे. तर इथं लिहिले बघा, स्पीड 30 किलोमीटरच्या आतमध्ये गाडी पळायला पाहिजे. पुढनं गाड्या येतात जातात, लय सावध राहिले पाहिजे. तर चला पुढं आणि परत जाऊन तुम्हाला चांगले चांगले व्ह्यू दाखवून. बघा ह्या घाटात आल्यानंतर इथे एमर्जन्सी राज्यमार्ग वाहतूक पोलीस मदतीचा संपर्क क्रमांक आहे, फोन करू शकता. गाई उद यंदू आईचा उद उद गाई उद सप्तशिंगीचा उद रेणुकाचा उद अंबा माता उद परशुराम बाळा तुझ उद उद गाई उद उद गाई उद उद गाई उद उद गाई उद अंबा माताचा उद दुर्गा माताचा उद सप्तशिंगीचा उद अंबा माताचा उद उद गाई उद गाई उद गाई उद उद गाई उद. सर्व मित्रांना आरकेएस दास ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आता आम्ही आहे कात्रज या घाटामध्ये. बघा फुलं किती फार सुंदर दिसायला लागलेत, काय भारी घाट आहे. या घाटात बघा व्हिडिओ सेल्फी निघायला लागलेत, खूप काय इथं व्हिडिओ सेल्फी काढायला लागलेत लोक. बघा सावकाश जा, स्लो स्लो. बघा इथं लोक व्हिडिओ सेल्फी काढायला लागलेत. सावधान. ओम वसुबाय नमः, आंजनेय नमः. आहा, घाट आला घाट. नमः शिवाय. उदग आई उद उदग आई उद रेणुका मातेचा उद आदिशक्तीचा उद परशुरामाचा उद जमदग्नीचा उद. आम्ही निघालो पुण्यातून कोंढणपूर ह्या गावाला देवीच्या दर्शनाला. उदग आई उद उदग आई उद. सर्वांना सांगतो, घाट ओलांडल्यानंतर आपण घाट आता उतरतो. हा, हे सरळ रस्ता बेंगलोरला जाते बघा. आता आम्ही घाट उतरायला लागलोय, घाट चढलो होतो, आता घाट उतरायला लागलोय. हे बघा डोंगरबाग, निसर्गरम्य वातावरण. वाव, काय दिसतंय बाबा, किती सुंदर दिसतंय. पुण्यातलं घाट, पुण्याचं कात्रज घाट किती सुंदर आहे बघा. आनंद घ्या. आता आम्ही निघालोय सातारा रोडनी. हा रस्ता जातो सरळ बेंगलोर, पंढरपूर यल्लमा देवीला जायचं आहे. तर चला आमच्या बरोबर जय जयकार करत. उदग आई उद उदग आई उद. चला चहा वगैरे पिऊ. आम्हाला चहा वगैरे आणून दिलेला आहे. हे बघा चहा आणि ते लोक बिस्किट, एक पाण्याची बाटली घेतली. आता आपण पुढं इकडं बघा ट्रिपल ट्रीट आहे, स्वामी कॅफे म्हणे, रोहित वडेवाले म्हणे, सोमेश्वर बेळ म्हणे, स्नॅक किंग म्हणे, व्यंकटेश्वर अमृततुल्य म्हणे. आम्ही आता इथं चहा प्यायला लागलो. आता आम्ही इथं चहा पितो, तोपर्यंत तुम्ही या हॉटेलचा
चला आता आपण इकडं चहा वगैरे पिलं, सगळं झालं. आता आमचं फॅमिली आलेलं आहे, गाडीत परत बसतात रिक्षात. तर चला देवीच्या दर्शनाला जाऊ, उशीर झालाय. पटापट दर्शन घेऊन तुम्हाला दर्शन दाखवून देऊ आम्ही देवीचं पटापट. आता इथं आम्ही बघा, इथं खूप भारी चहा भेटतंय. आता आम्ही निघालो देवीच्या दर्शनाला. उदगा आई उदग. आता बघा आम्ही हायवे सुटलेला आहे आमचा. हायवे सुटून आम्ही इकडे जे मागे दिसते तुम्हाला, हे पूल आहे, हायवे आहे. हे पुणेवरनं इकडून येते, इकडे जाते सातारा बेंगलोर. तर आम्ही आता निघालो इकडं सरळ कोंढणपूर. द्रुतगती महामार्गापासून आपण राईट वळलं आणि आता शेलू या गावातून आपण कोंढणपूर या देवीच्या दर्शनासाठी निघालो. उदय आई उदय उदय. चला अशा प्रकारे आपण आता कोंढणपूर देवी श्री क्षेत्र कोंढणपूर सौजन्य ग्रामपंचायत कोंढणपूर इकडे आम्ही पोचलो आहे दर्शनासाठी. देवीच्या दर्शनासाठी आम्ही आता आलेला आहे. आता आम्ही कोंढणपूर या गावात देवीच्या दर्शनासाठी आलो. आता आपण आलो कोंढणपूर देवीच्या दर्शनाला. कितीला आहे मामा देवीचं ना? कुठं आहे मंदिर? कुठं आहे? हे समोरच आहे का? एंट्री समोरूनच आहे का? अच्छा, इथून जाऊन इकडे जायचं ना असं सरळ? अच्छा, इथून पण वाट आहे, इकडून वाट आहे. अच्छा, याव चप्पल काढा येतं. चप्पल काढून गेलं तर चालतं की? आम्ही कोंढणपूर देवीच्या दर्शनाला आलोय. तर इकडं बघा छत्रपती शिवाजी महाराज. युट्यूबला फेमस झालं पाहिजे. हा मग काय, येणार फेमस होणार. तर पुढं आल्यानंतर इथं बघा मंदिराकडे जाण्याचा मार्ग. तो काय देवी देवस्थानचा.
चला आता आपण परडी भरा लागले. कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? छान वाटलं, मस्त एकदम मस्त वाटलं वाटलं, ना? मस्त वाटलं. आनंद वाटला. आता इथून आम्हाला बाहेर पुढंच वाटायला झालं. इतकं भारी वाटायला लागले. आनंद एकदम मस्त एकदम. देवीचं दर्शन घेतच वाटायला लागले. एवढं भारी आहे इथं. आनंद वातावरण वाटायला लागले. कोंडापूर येथील यल्लम्मा देवी हे दक्षिण कर्नाटकात एक प्रसिद्ध मंदिर आहे. ही देवी म्हणजे रेणुका माता असून ती जमदग्नी ऋषींची पत्नी आणि परशुरामाची आई आहे. या देवीला यल्लम्मा, एकवीरा आणि यमाई अशा विविध नावांनीही ओळखले जाते. देवीचा महिमा अपरंपार आहे मित्रांनो. चला मी देवीचा जयकार करू. उदळ आई उदळ उदळ, यल्लम्माचा उदो उदो, परशुरामाचा उदो उदो, जमदग्नीचा उदो उदो. देवीची ओळख. रेणुका देवीला क्षत्रिय, ब्राह्मण, आदिवासी आणि कोळी आगरी लोकांची माता मानले जाते. पौराणिक कथा. एका कथेनुसार परशुरामाने आपल्या पित्याच्या सांगण्यावरून आपल्या आईचे रेणुका मातेचे शिर उडवले होते. नंतर जमदग्नी ऋषींनी परशुरामाच्या भक्तीमुळे रेणुका मातेला पुनर्जन्म दिला. तर इतर माहितीसाठी काय, रेणुका देवी मंदिर हे भारतातील एक प्रमुख शक्तिपीठ मानले जाते. जय माता.
या हे आता देवीचं दर्शन झालं आपलं, मस्त बरं वाटलं, आनंद वाटला. तर देवीचं दर्शन घेऊन एकदम भारी वाटायला लागले, मस्त एकदम इथून जवळ वाटायला झाले, इतकं इकडून भारी वाटायला लागले. देवीचं दर्शन आता मस्त एकदम भारी. तर देवीच्या बॅक साईडला आलो आपण, मंदिराच्या बॅक साईडला पूर्ण. हे बघा इकडचं एक ब्लॉग आहे, इथं देवीचं बॅक साईडचं आहे, मंदिराचं आहे. तुम्ही दर्शन घ्या आमच्यासोबत, तुम्ही पण मानसिक दर्शन घेऊन तुम्हाला पण देवीची कृपा आशीर्वाद लागू दे. तुमच्या घरातलं इडापिडा सगळं दूर होऊ दे. सुख शांती समाधान समृद्धी आहे. गणपती नम. प्रथम दर्शन आपण घेऊ गणपती बाप्पाचा मोरया. ओम यज्ञ हवन करणारा हा जागा आहे. ओम यज्ञ हवन करतो तिथे. हे दीपस्तंभ आहे देवीचा. एक इकडं दीपस्तंभ आहे, एक पलीकडे आहे. आणि देवीच्या समोर ध्वजा वाहत आहे. गणपती बाप्पा विराजमान आहे. जय तुकाई माता. दर्शन घेतलो, मस्त वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? एक नंबर ना. घेऊन देवीच्या दर्शन घेऊन आता सरळ आपण पुढे इथं बसलेलं. आता सध्या ह्या जाग्यात देवीच्या बरोबर ह्या बाजूला इकडे बाहेर आल्यानंतर इकडे जागा आहे, मोकळी जागा आहे. इकडं भक्तगण इकडे येऊन बसतात, आराम करतात. राम राम, नमस्कार. नमस्कार. आपण आलोय देवीच्या दर्शनाला. तर आम्हाला आदिशक्ती महिमाचं माहिती पाहिजे होती देवीची.
हे मंदिर शिवकालीन मंदिर आहे. आपल्या सिंहगडाच्या पायथ्याशी हे सिंहगडाला आधी कोंढाणा किल्ला असं नाव होतं, आता सिंहगड बोलतात. इथं शिवाजी महाराजांच्या काळातलं हे मंदिर आहे. आता फक्त रंगरंगोटी करून त्याला सजवण्यात आलेलं आहे आणि हे पूर्ण तेव्हाचं शिवकालीन मंदिर आहे. ज्यावेळी इथे तुकाई ही युद्धामध्ये निघालेली असताना त्या मातेला सांगितलं होतं की तू आता मागे पाहू नकोस, जिथे तू मागे पाहशील तिथे तुला थांबावं लागेल. त्यावेळेस मातेने इथं आल्यानंतर ना मागे पाहिलं, मागे वळून पाहिल्यानंतर ना तिला इथेच तिचं स्थान मांडावं लागलं. तेव्हापासून इथं ती प्रकट झाली आणि हिचं मेन ठाणं आहे रामकड्याला, रामकड आई म्हणून डोंगरात आहे. रामकड आई हिचं मेन ठाणं रामकड आई आहे. हो डोंगरात इथून 6-7 किलोमीटर आहे. हो पायथ्यापर्यंत गाडी जाते, तिथून चालत जावं लागतं पूर्ण. आणि ते गुहेसारखं मंदिर आहे, आत पूर्ण पाणी आहे आणि तेच पाणी ह्या देवीच्या पाया खालून जातं आणि खाली गायमुखाला येतं. ते तिथून येतं, रामकड्यापासून येतं ते ह्या देवीच्या पाया खालून सरळ इकडं गायमुखाला जातं. हो जर तुम्ही इथं सरळ मंदिराच्या बाहेर गेलात हो की पूर्ण कमानीच्या खाली पायऱ्या लागतात, तिथून खाली गायमुख आहे. सरळ खाली तिथून सरळ खाली हो सरळ खाली गेलात की डाव्या उजव्या हाताला गायमुख आहेत. 3 गायमुख आहेत तिथं. तर ते तिथून पाणी इथे येतं. आता जर तुम्ही एखादं फळ वगैरे जरी लिंबू किंवा काही कोणतंही फळ तिथून जर सोडलं तर ते इथे. अरे वा काय महिमा आहे. मस्त बरं वाटलं, आनंद वाटला. बघा आम्ही इथं आल्यावर खूप मला बरं वाटलं, मला इथून जो वाटलं. आणि त्या पाण्याचा महिमा खूप मोठा आहे. प्रत्येक जण येणारा माणूस तिथे जाऊन हातपाय धुवून इथे येतो. रोज नाही ते तुमच्या अंगावर काही आलेलं असेल तर ते पाण्याने ते नष्ट होऊन जातं. अरे वा ठीक आहे ताई, थँक्यू, धन्यवाद. संध्याकाळचा वेळ आहे, माई आदिशक्तीचं दर्शन घ्या. सूर्य मावळत आहे. आता आपण देवीचं दर्शन घेऊन आपण निघू आपल्या घरला. आम्ही आता निघालो गोमुखला देवीचं दर्शन घेऊन. तर सरळ आम्ही निघालो गोमुखला. इकडे देवी आहे, इकडे देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही खाली निघालो गोमुखला. देवीचं दर्शन घ्यायच्या आधी आपल्याला गोमुखला जाऊन हात पाय तोंड आंघोळी वगैरे करून मग देवीच्या दर्शनासाठी जायचं असते. आम्हाला माहित नव्हतं म्हणून आम्ही डायरेक्ट गेलो. गोमुख इथं पण आहे आणि तिकडं पण आहे, खाली पण आहे. आपण आता इथं गायमुखाकडे आलेलं आहे. गायमुखाकडे येऊन इथं देवीच्या दर्शनाला जायच्या आधी इथं पाय धुवायचं. इथं बघा लिहिलेलं आहे कचरा टाकू नये, गोमुख परिसरात स्वच्छता ठेवा. इथं महादेवाचं पिंडी आहे. तर असंच खाली आलं की इकडं बघा, इकडं पण खाली गोमुखचं इकडं हे आहे दर्शन आहे. इकडं चरण पादुका वगैरे धुवून आपल्याला गोमुखचं दर्शन घेऊन पाय धुवून मग इथून देवीच्या दर्शनासाठी जायचं. पण इकडं बघा जरा स्वच्छताचं जरा काळजी घेतली पाहिजे, मला असं वाटतंय.
मग इकडे वरती बघा, आसपास एक गाव आहे, कोंढणपूर गाव आहे. कोंढणपूर गाव इकडे डोंगरबाग आहे. इकडून सरळ आपण वळलो की इकडे वरती देवीचं मंदिर आहे. त्या देवीच्या मंदिरासाठी भक्तगण बघा किती श्रद्धेनं, भाव विश्वासाने येतात आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी, मागण्यासाठी, देवीचे दर्शन घेण्यासाठी. तर कोंढणपूरला आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला इथं दर्शन भेटून जाईल. खूप छान इथं हे केलेलं आहे शिवाजी महाराजांचं. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे, आपण चाललोय गाडीकडं. तर चला आपण आता निघालोय गाडीकडं. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट, लाईक, शेअर करायला विसरू नका मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा व्ह्यू आहे. इकडे खूप लोक येतात, खूप लोक येतात. कितीला दिले? आम्ही इथून घरी घेऊन जाऊ शकतो ना प्रसाद? घरी घेऊन जाऊ शकतो. घेऊया की. हे किती? 100. आणि हे घरी 120 आहे का? सगळं गावठी हे भेटते. याचं नाव काय हो? अच्छा, काळा वाटाणा. हे उडद. कसं दिलं हे पावशेर? काळा वाटाणा वगैरे सगळं 30 रुपये पावशेर आहे का? कुठलं पण घ्या 30 रुपये पावशेर. तर ठीक आहे, आता सगळं आम्ही खरेदी ऑलरेडी केलेलं आहे, त्यामुळं म्हटलं बघूया जरा माहिती. दोरा आता आज जातानाच घ्यायला पाहिजे होतं वाटतं आहे ना. आत गेल्यावर कळालं, आम्ही पहिल्यांदा आलं ना देवीच्या दर्शनाला. आता माहिती पडलं, नेक्स्ट टाइमला आलं की घेऊन जाऊ. हा, आता आपण अंकुश भाऊ मस्त दर्शन झालं, एकदम एक नंबर दर्शन झालं देवीचं. तुमचं पण याच्यात थँक्यू, धन्यवाद. आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथंच थांबलेलो आहे, कोंढणपूरच्या इथं. आता आपण निघालोय देवीचं दर्शन घेऊन. आम्हाला खूप बरं वाटलं, आनंद वाटलं. बघा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज कसं लहरा लागलाय. असंच आपलं हिंदू ध्वज असंच लहरत राहू दे मस्त एकदम. आणि अंकुशभाई तुम्हाला खूप खूप थँक्यू, धन्यवाद. आज तुम्ही आम्हाला कोंढणपूर देवी तुकाई माताचं दर्शन करून दिलात, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद, थँक्यू. चला मग पुढच्या वेळेला आपण देवीचं दर्शन आशीर्वादानं पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. सर्वांना थँक्यू, धन्यवाद. आता आमची गाडी निघाली पुणेला. तर चला जाऊ.
उदगाई उद उद उद. आम्हाला बघा देवीचं दर्शन घेऊन खूप बरं वाटलं, आनंद वाटला. मस्त आता दर्शन करून आम्ही निघालेला आहे घरला, पुण्याला. हा वन डे ट्रिप आहे. तुम्हाला सांगायचं एवढं तात्पर्य आहे की तुम्ही वन डे ट्रिप इकडं करू शकता. देवीचं दर्शन निवांत दर्शन करू शकता. इकडं पुण्यातून बस येतात, टू व्हीलरवरून पण वन डे ट्रिप करू शकता. बसने महानगरपालिकेची बस पण येतात आणि प्रायव्हेट गाडी करून तुम्ही येऊ शकता. श्रीराम नगर म्हणून लागते. तिथून पुढे गेलं की कोंढणपूर लागतंय. तिथं देवीचं दर्शन आम्हाला खूप बरं वाटलं, आनंद वाटलं. आम्ही दर्शन करून आता निघालो पुण्याला. तर वन डे ट्रिपसाठी खूप मस्त आहे आणि आसपासला असलेलं निसर्गरम्य वातावरण खूप भारी आहे. तर आपल्या सर्वांना हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.